नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी बदामपासून बनवलेली फारच रुचकर आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनलेली अशी चविष्ट रेसिपी घेऊन आलेली आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये पाव कप बदाम घालायचे आहेत. तर मी ते 15-20 बदाम घेतलेले आहेत. तर आता या बदामांची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी ते बदामाची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. मग आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 कप कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून याची पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते कॉर्नफ्लोअरची एकदम पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअरच्या जागी कस्टर्ड पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 कप दूध घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे. तर आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला बदामाची पावडर याच्यामध्ये घालायची आहे. आणि परत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे आणि आता गॅस बारीक ठेवून हे सगळे साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. तर आता इथे हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित घट्ट झालेले आहे. त्यानंतर मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये बदाम घालायचे आहेत. तर तुम्ही इथे चॉप केलेले बदाम पण घालू शकता, नाहीतर तुम्ही इथे काजू नाहीतर मनुका पण घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे जे तयार केलेले बॅटर आहे ते घालायचे आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आता व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर याच्यावर ते झाकण लावून हे बॅटर आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे. तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून 15-20 मिनिटापर्यंत थंड पण करून घेऊ शकता. तर आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यानंतर आता ही रेसिपी आपल्याला एका प्लेटमध्ये काढायची आहे. तर तुम्ही या रेसिपीला बदामाचा डेझर्ट पण म्हणू शकता. त्यानंतर आता आपल्याला ह्याचे पीसेस कट करायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी कमी साहित्यामध्ये बनवू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.